दत्तक करार करत चक्क 10,000 रुपयांना बाळाची विक्री केल्याचा प्रकार घडलाय। धाराशिवमधील मुरुम येथील धक्कादायक प्रकार आहे। सोलापुरातील एका दाम्पत्याला बाळाची विक्री केल्याचा आरोप आहे। बाळाच्या आजीने विक्रीचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। दुसरं लग्न करण्यासाठी मूल दत्तक देत असल्याच्या करारामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। मला मदत केली, आम्हाला आमचं बाळ गावले। मग जे बी माझ्या मुलाचे जे मरणाला जे कारणीभूत आहेत का त्यांना पण अटक व्हावं आणि बाळ इकले त्यांना पण अटक व्हावं। मुलगा सापडला सोलापूरमध्ये रमाबाई झोपडपट्टीमध्ये मुलगा सापडला। मग ह्याने आले, मग सगळी काय मदत ह्यानीच केली आम्हाला, पोलिसांनी कुठलीच मदत केली। मुलगा इकला 10,000 रुपयाला मुलगा इकलाय मन, आणि काय साडी चोळी काय असं केलंय मन 10,000 रुपयाला। आणि ही जी दत्तक विधान प्रक्रिया झालेली आहे, या दत्तक विधान प्रक्रियेमध्ये सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी कारा CARA या अथॉरिटीच्या 2022च्या गाईडलाईन प्रमाणे जर तुम्हाला दत्तक विधान प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर त्या विशेष दत्तक संस्थेच्या अंतर्गत ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला प्रोसिजर करायची आहे त्या संस्थेमध्ये जाऊन आणि कायदेशीर मान्यता घेऊन आणि शासकीय नियमांचे पालन करून मगच ही दत्तक विधान प्रक्रिया पूर्ण करता येते। आणि या प्रकरणामध्ये बालकल्याण समितीचा जो आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे ही जी दत्तक विधान प्रक्रिया जी झालेली आहे ती अपूर्ण आहे। बालकल्याण समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी त्याच्यात आदेशित केलं की मिसिंगचा गुन्हा दाखल आहे, तर मग आता याच्यामध्ये कलम वाढ व्हावी आणि कलम वाढ झाल्याच्या नंतर पुढील प्रक्रिया होईल। पण तिथे गेल्याच्या नंतर मग त्यांनी शिशुगृहात मूल ठेवण्यात यावं सरकारी तिथे, म्हणून ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिशुगृह जे सह्याद्रीचं आहे तिकडे त्यांना ऑर्डर केली आणि मग तिथे आम्ही घेऊन गेलो। तर तिथं ऑलरेडी 6-7 बच्चे आहेत छोटे छोटे। हे मूल आजारी असल्यामुळे मग त्यांनी रेफरल MLC म्हणून त्यांनी हे केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।